मुळा धरणातून जायकवाडीला पाणी नसेल सोडणार तर धरणात कॅप्सूल बॉम्ब टाकून सपाट करू असं म्हणणाऱ्या भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून आमच्या हक्काचं पाणी दारू बनवण्यासाठी जायकवाडीला सोडणार असेल तर तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त होतील असं मत युवा नेते प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केलं। राहुरी येथे दुपारी 11 वाजण्याच्या दरम्यान नगर मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। याप्रसंगी ते बोलत होते। सदर आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, सुरेश बापना, भागवत मुंगसे, डॉक्टर संजय म्हसे, इस्माईल सय्यद, ताराचंद तनपुरे, कैलास तनपुरे, राहुल शेटे, सौरभ उंडे, किशोर जाधव, बाबासाहेब मुसमाडे, सचिन भिंगारदिवे, धनंजय म्हसे, संजय पोटे, अण्णासाहेब बाचकर, स्वप्नील कासार, अशोक कदम, कानू मोरे, दादासाहेब पवार, विजय श्रीसाड, संदीप सोनवणे, संदीप कव्हाणे आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। यावेळी प्राजक्त तनपुरे म्हणाले की तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त करून मराठवाड्याला मद्यनिर्मितीसाठी पाणी सोडण्याचा डाव सरकारने रचला असून यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेळीच जागा होऊन सरकारला जाब विचारला पाहिजे। सरकार जेव्हा एखादा कायदा करतं त्यावेळेस त्या जनतेची आर्थिक प्रगती व्हावी, आर्थिक उन्नती व्हावी, सामाजिक विकास व्हावा या दृष्टीने कायदे केले जातात। पण हा जो समन्वयी पाणी वाटपाचा कायदा आहे हा जर कायदा लागू झाला आणि त्या दृष्टीने पुढच्या 15 वर्षाचे जल आराखडा तयार होऊन त्या दृष्टीने जर पाण्याचं वाटप झालं तर आमच्या राहुरी तालुका असेल, नगर जिल्हा असेल हे 50 वर्ष मागे जाणार आहे। ज्या काही पाण्यामुळे आर्थिक सुबत्ता आली, पाण्यावर आर्थिक सुबत्ता येऊन शेतीवरती असले उद्योगधंदे निर्माण झाले, त्याच्यावरती कामगारांची उपजीविका आहे, हे सगळं मोडीत निघणार आहे आणि सगळ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त होणार आहे। असं कुठलं सरकार असा कायदा आहे की ज्याच्यामुळे या आम्ही पण महाराष्ट्रात राहतो आणि आमच्या सर्वांचे जर प्रपंच उद्ध्वस्त करणारा हा कायदा असेल तर सरकारने या विषयावरती निश्चितपणे विचार करून या समन्वयी पाणी वाटप कायद्याचा फेरविचार करावा। पिण्याला पाणी देण्याला आमचाही विरोध नाही, शेवटी आमचेच बांधव आहेत, परंतु हे पाणी जर इथं आमचं शेतीचं पिण्याच्या हक्काचं पाणी जाऊन इथं जर काय उद्योगधंद्याला वापरणार असतील तर सरकारने हे पण स्पष्ट करावं नेमकं पहिलं प्राधान्य हे पिण्याला आहे, नंतर शेतीला आणि नंतर उद्योगाला, असं जर सरकारचं मत असेल तर मग ते देखील याच्यामध्ये लागू होत नाही, याचाही कुठेतरी भंग होतो असं सर्वांची भावना झालेली आहे। आणि म्हणून पिण्याला पाणी द्यायला आमचाही विरोध नाही आणि जर का असे भडक भाषणं तिकडचे आमदार करणार असतील, आमची धरणं जर बॉम्ब निवडून द्यायची भाषा करणार असतील तर आमचं त्याच्यावरती देखील सरकारने गांभीर्याने विचार करा। आम्हाला काय म्हणजे तुम्ही काय पाकिस्तानमध्ये समजता का परराष्ट्रात समजता काय? आणि जर इल्लिगली तुम्ही म्हणता धरणं झालेली आहे तर माझं म्हणणं आहे मग धरणं जर इल्लिगल झालेलं म्हणता तर पहिलं जायकवाडीपासून तुम्ही मोजमाप सुरू करा, कारण पहिले मुळा धरण झालं, भंडारदरा धरण झालं आणि त्याचे जे काय ओव्हरफ्लो असतील त्याच्या कॅल्क्युलेशननुसार जायकवाडी धरण झालेलं आहे आणि मग ते जर असं आता जर ही परिस्थिती उद्भवत असेल तर नेमकं ते इल्लिगल असं आमचं म्हणणं आहे। परंतु या सर्व याच्यामध्ये सर्वसमावेशक मत व्हावं आणि सरकारने या समन्वयी पाणी वाटपाचा कुठेतरी फेरविचार करावा, नाहीतर या राज्यातली परिस्थिती ही कायदा सुव्यवस्थेची बिकट होणार आहे। यावेळी शिवसेना प्रमुख खेवरे यांनी जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात, मधुकर पिचड, बबनराव पाचपुते यांच्यावर तोप डागत हे काँग्रेस सरकार असताना झोपले होते का, आता रस्त्यावर उतरून नौटंकी करीत आहेत, तर तालुक्यातील लोकप्रतिनिधी हे 2003 साली याच प्रश्नी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते। त्यावेळी विरोधी पक्षात असलेले राहुरीचे लोकप्रतिनिधी कर्डिले यांनी आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असता तर मानगुटावर बसून निर्णय बदलल्यास भाग पाडला असतं असं विधान केलं होतं। मग आता तोच प्रश्न समोर आल्यानं आता त्यांना कोणी अडवलंय? सत्ताधारी असताना आता आंदोलन करून जनतेची दिशाभूल करणं थांबवा, विधानसभेत पाणीप्रश्नी आवाज उठवा, अन्यथा नसेल जमत तर राजीनामे द्या, अशी तोप खेवरे यांनी डागली। त्यावर यायची वेळ येते आणि शिवसेना सत्तेत आहे ही तुमची गोष्ट 100% बरोबर, परंतु आदरणीय उद्धव साहेबांनीच सांगितलं की शिवसेना पहिली जनतेबरोबर आहे, नंतर सत्तेबरोबर। आज जर जनतेवर अन्याय होत असेल तर आम्ही जनतेबरोबर राहणार, आम्हाला अशा सत्तेचं घेणं नाही, तेव्हाही सांगतो आणि आजही तेच सांगितलं। आज आमच्या नगर जिल्ह्याच्या लोकांवर जो अन्याय झाला आणि मराठवाड्याचे जे चोचले पुरवण्याचं काम या ठिकाणी ह्या सरकारने केलं, ह्या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि अशा सरकारचा कायमस्वरूपीचा निषेध आम्ही या ठिकाणी करणार आहोत। कारण आज आमच्या तालुक्याची, आमच्या जिल्ह्याची इतकी वाईट परिस्थिती आहे की इतक्या लोकांनी या ठिकाणी पिकं केले, एकही रोटेशन खऱ्या अर्थाने आम्हाला आजपर्यंत या ठिकाणी मिळालेलं नाही। उकडीचं रोटेशन सुटलं, गोदावरीचं रोटेशन सुटलं, मात्र प्रवरेचं सुटलं, मात्र मुळाचं एकही रोटेशन या ठिकाणी सुटलेलं नाही, हे दुर्दैव आहे। आता अनेक लोकांनी भूलथापा करून जनतेला येड्यात काढून मतं मिळवले आणि आज तेच लोक रस्ता रोको आंदोलन करण्याचा बहाणा करतात। खऱ्या अर्थाने त्यांना सुद्धा हा रस्ता रोको आंदोलन करण्याचा अधिकार नाही। सरकारमधले तुम्ही आमदार आहात, तुम्ही तिथं जा, जर तुमचं ऐकत नसतील तर राजीनामा द्या आणि मग आमच्याबरोबर आंदोलन करायला या। परवा पाठीमागे जे झालं हा समन्वयी पाणी वाटप कायदा, तर या वेळेला सुद्धा आपल्या जिल्ह्याला 4 मंत्री होते,
विखे असतील, थोरात असतील, पिचड आणि पाचपुते, खऱ्या अर्थाने ह्या मंत्र्यांनी ह्या नगर जिल्ह्यावर मोठा अन्याय केला. कारण 4-4 मंत्री असताना लोक त्यांच्या भरोश्यावर बसले होते, परंतु ह्या लोकांनी आपल्या नगर जिल्ह्याच्या जनतेचा केसांनी गळा कापला आणि मोठा विश्वासघात करून हा समन्वय पाणी वाटप कायदा त्या ठिकाणी त्यांनी केला. परंतु आमच्या जिल्ह्याचं आज या ठिकाणी वाळवंट झालेलं आहे आणि अशी परिस्थिती असताना तुम्ही आम्हाला विचारता की सत्तेत असताना आम्ही रस्त्यावर कसं यायचं. तर तुमच्या समोर ठेवलं की ही सत्ता जर अशी आमच्या लोकांची अंत करणार असेल तर अशा सत्तेबरोबर आम्ही कसं राहणार. इथून पुढे सुद्धा आमचे मित्र युवा नेते आदरणीय प्राजक्तदादा तनपुरे व मी, आम्ही दोघं बांबुरी चारी असेल, भागडा पाईप चारी असेल, नदीवरचे बांधारे असतील, पाणी कॅनलचं पाणी असेल, जर सरकारने ऐकलं नाही तर असे मोठे मोठे जमाव करून आम्ही या ठिकाणी आमच्या हक्काचं पाणी कुलप तोडून घेतल्याशिवाय शिवसेना स्टाईलने राहणार. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी सांगितलं की सदर झालेला कायदा हा मुळा धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या जनतेवर अन्यायकारक असून पाण्यासंदर्भात झालेल्या समन्यायी कायद्यात बदल करण्यासाठी वेळप्रसंगी न्यायालयीन लढा उभारला पाहिजे. सदर कायदा हा येथील जनतेला मान्य नाही. सदर रास्ता रोको आंदोलन हे तब्बल तासभर सुरू असल्यानं दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याप्रसंगी तहसीलदार सुभाष कदम आणि मुळा पाटबंधाराचे उपअभियंता नवलाखे यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी नवलाखे यांनी मुळा नदीवरील सर्व बंधारे भरून देण्यात येतील असं आश्वासन दिलं. यावेळी या आंदोलनात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस निरीक्षक संजय पाटील, पीएसआय महावीर जाधव, बालाजी शेंगे पल्लू आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता. न्यूज रिपोर्टर मीनाश पटेकर, S9 मीडिया, राहुरी.